नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आपण इथं आज बनवले आहेत कटलेट. पण हे कटलेट कशाचे बनवलेले आहेत ते मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे. हे बनवले आहेत अंड्याचे कटलेट. आज मुलांनी हट्ट केला, आई काहीतरी कुरकुरीत बनव, आणि फार छान खुसखुशीत कुरकुरीत असा हा पदार्थ. काहीही बनव पण खुसखुशीत कुरकुरीत बनव. विचार केला आता घरामध्ये तर काय साहित्य आहे आणि झटपट बनणारं काय आहे, तर मग अंडी आणि बटाट्यापासून आपण हे आज कटलेट बनवले आहेत. तर पहा, इथं 3 अंडी आणि 3 मध्यम आकाराचे बटाटे एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे घरामधलं. आणि याच्यामध्ये आपण छान कुरकुरीत असा आज स्नॅक्स बनवणार आहोत. अंडी आणि बटाटे आपल्याला कुकरला लावून घ्यायचे, 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 शिट्या काढून घ्या म्हणजे बटाटे छान अगदी मऊसूद उकडले जातात. अंडीही व्यवस्थित उकडली जातात. बटाटे आणि अंडी उकडून घेतली. आता अंड्याची सालं काढून आपल्याला हे अंडं किसून घ्यायचं आहे. जेवढी होईल तेवढी बारीक दाताची किसणी घ्या आणि त्या किसणीने अंडी किसून घ्या. व्यवस्थित अशी अंडी ही किसून घेतली तर आपले कटलेट छान असे वळले जातात, तेलामध्ये फुटत नाहीत किंवा त्याच्यामध्ये जे आपण मसाले घालणार आहे ते मसालेही बाहेर येत नाहीत. तर पहा, इथं छान असं हे अंडं आपण किसून घेतलेलं आहे आणि दोन्ही अंडी अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायची आहेत. शक्यतो जेवढी होईल तेवढी बारीक किसणी घ्या. एक अंडं किसून घेतलेलं आहे मी, दुसरंही अंडं किसून घेणार आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये आपण बटाटेही किसून घेऊया. अंडं आणि बटाटे छान असे किसून घेतले की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे मिश्रण छान असं घट्टसर होतं आणि आपले कटलेट फार छान येतात. तर पहा, इथं आता हे बटाटेही मी किसून घेत आहे. व्यवस्थित असे हे बटाटे किसून घ्यायचे आणि घरच्या साहित्यामध्ये छान असा हा आपला पदार्थ तयार होणार आहे. कोणतंही बाहेरचं साहित्य आणायची आपल्याला गरज पडणार नाही. घरच्या घरी पौष्टिक असा हा अंड्याचा कटलेट तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी देऊ शकता, किंवा मुलांनी अगदीच बाहेरचं काय खायचं हट्ट धरला तर तुम्ही नक्कीच हा पदार्थ करून मुलांना खाऊ घालू शकता. आता जे एक अंडं उरलेलं होतं त्याचे मी असे 4 काप करून घेतलेले आहेत. 2 प्रकारे आज मी तुम्हाला कटलेट दाखवणार आहे आणि छान चवीचे हे कटलेट होतात. तुम्ही करून पहा. मुलं जर अंडी खात नसतील तर मुलांसाठी जर तुम्ही हे कटलेट ट्राय केले तर मला वाटतं नक्कीच मुलं आवडीने अंडी खातील, हे मात्र खरं. आता इथं बटाटा आणि अंड्याचं मिश्रण आपण करून घेतलं. त्याच्यामध्ये मसाले घेऊया. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. हिरव्या मिरच्या 1, 2 ते 3 बारीक चिरून घ्यायच्या. गरम मसाला एक अर्धा चमचा घ्यायचा. एक चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची. 1 चमचा कसुरी मेथी घेऊया. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची. तिखटाचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथं ठेवू शकता. 1 चमचा धणे जिरे पावडर घेऊया. भरपूर सारी याच्यामध्ये कोथिंबीर घ्या. अर्धा चमचा हळदही घ्या म्हणजे छान आपल्या कटलेटला कलर फार छान येतो. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा. अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा. लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही इथं आमचूर पावडरही घेऊ शकता. अर्ध्या लिंबाचा रस घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक 5 ते 6 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्येच आपण 5 ते 6 चमचे बेसन पीठ घेऊया. तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल इथं तर तुम्ही कॉर्नफ्लोअर घेऊ शकता. आणि छान असं हे मिश्रण एकसारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडाही पाण्याचा वापर न करता हे मिश्रण फक्त अंडं आणि बटाटा याच्यामध्ये आपल्याला मळून घ्यायचं आहे. छान असा घट्टसर हा गोळा मळून घ्या. हाताला जर पीठ जास्ती चिकटत असेल तर थोडंसं हाताला तेल लावून घ्या म्हणजे हात जास्ती खराब होत नाहीत. तर इथं छान हा गोळा आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला कटलेटसाठी जे बाहेरून आवरण करायचं आहे त्याच्यासाठी 2 चमचे रवा आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सांगते, तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लोअर घ्या. चवीनुसार मीठ घ्यायचं आणि थोडीशी लाल मिरची पावडर घ्यायची. थोडीशी अगदी याच्यामध्ये हळदही आपल्याला घ्यायची आहे. आता हे पीठ छान आपलं तयार आहे आणि लक्षात ठेवा, हे जेव्हा आपण मिश्रण मळून घेणार लगेचच कटलेट करायला घ्या, वेळ लावू नका. कांद्याला पाणी सुटलं तर हे मिश्रण पातळ होऊ शकतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला करायचं आहे तेव्हा झटपट हे सगळं तयार करून घ्या, वेळ लावू नका. आता हाताला तेल लावायचं आणि हे छान असे कटलेट आपल्याला थापून घ्यायचे आहेत. पहा, जास्ती जाड ठेवू नका, जास्ती पातळ ठेवू नका.
मध्यम आकारामध्ये हे कटलेट तुम्ही थापून घेऊ शकता. हाताला मात्र तेल लावून घ्या, कारण तांदळाचं पीठ असल्यामुळे हे पीठ हाताला चिकटतं. तर पहा इथं हा कटलेट आपण मी थापून घेतलेला आहे, तुम्हाला दाखवला. आणि तुमच्याकडे जर कटलेटचा साचा असेल तर साच्यामध्येही तुम्ही हे कटलेट करून घेऊ शकता. तर पहा इथं छान असं हे व्यवस्थित आपल्याला पीठ इतकं छान झालेलं आहे आपलं हे. अगदी अंड, बटाटा, त्याचबरोबर तांदळाचं पीठ, बेसन पीठ याच्यामुळे हे छान वळले जात आहेत कटलेट. आणि किसून घेतल्यामुळे, बारीक किसणीने किसून घेतल्यामुळे हे कटलेट छान असे येत आहेत आपले. आता जे मी अंड कट करून घेतलं होतं त्याचंही मी तुम्हाला कटलेट करून दाखवते. पहा थोडासा मोठा गोळा घ्या पिठाचा आणि त्याच्यामध्ये आता हे जे अंड आपण कट करून घेतलं आहे ते अंड आपण भरणार आहोत. पातळ असं हे व्यवस्थित थापून घ्या. आणि हे पहा अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला हे जे अंड्याचं आपण कट केलेलं अंडं आहे ते व्यवस्थित आतमध्ये भरून घेऊया आणि दोन्ही बाजूने हे पॅक करायचं आहे. पहा बटाट्याचं मिश्रण, अंड्याचं मिश्रण दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं पॅक करायचं आणि अगदी थोडासा चपटा आपल्याला याचा आकार करायचा आहे. मी इथं राऊंड केलेला आहे, पण अगदी थोडंसं हाताच्या साह्याने मी दाबूनही घेणार आहे वरून. पहा म्हणजे तळायला फार शॅलो फ्राय करायला फार छान जातं आणि कुरकुरीत हे कटलेट होतं. अशाच पद्धतीने आपल्याला आता हे सगळे कटलेट करून घ्यायचे आहेत. आणखीन एक तुम्हाला मी करून दाखवते. पहा काही अवघड नाही आहे. एक गोळा घ्या पिठाचा, म्हणजे आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे त्या मिश्रणाचा एक गोळा करून घ्या. छान असा पातळसर चपटा तो थापून घ्या पुरीसारखा आणि व्यवस्थित अंड्याचा हा पहा अंड मध्ये घाला. जे आपण कट करून घेतलेलं आहे एक अंड ते मध्ये घाला आणि छान असं व्यवस्थित हलक्या हाताने छान असा त्याला शेप देऊन घ्या. हाताला तेल लावायला मात्र विसरू नका, कारण हे मिश्रण चिकट होतं आणि हाताला चिकटत राहतं. आता अशाच पद्धतीने आपण सगळे कटलेट करून घेणार आहोत. 4 काप जे आपण अंड्याचे करून घेतले होते त्याचे 4 कटलेट मी करून घेतलेत आणि हे गोल कटलेट उरलेल्या पिठाचे आपण करून घेऊया. आणि अशा पद्धतीने आपले सगळे कटलेट मी तयार करून घेतले आहेत. आता आपण शॅलो फ्राय करून घेऊया. डीप फ्राय न करता, म्हणजे एकदम भज्यासारखे न तळता हे कटलेट आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. पहा आता हे जे रव्याचं मिश्रण मी केलं होतं त्या रव्याच्या मिश्रणांमध्ये हे छान कटलेट घोळवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. तेलही आपलं छान गरम झालेलं आहे. आणि हे पहा एक एक करून आपल्याला हे कटलेट रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आणि तेलामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. कमीत कमी तेलामध्ये हे आपण कटलेट करून घेतोय. याच्यापेक्षा कमी तेलामध्येही हे कटलेट तुम्ही करून घेऊ शकता. नॉनस्टिक पॅन घ्या, अगदी थोडंसं तेल घ्या आणि अगदी थोड्याशा तेलावरती हे कटलेट तुम्ही भाजून घ्या. अगदी ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने जर थोडंसं तेल वरती लावलं आणि ओव्हनमध्ये ठेवले तर ओव्हनमध्येही हे कटलेट छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होतात. पहा इथं अगदी एका बाजूने 5 ते 6 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने 5 ते 6 मिनिट अगदी सोनेरी कलरवरती कुरकुरीत असे हे कटलेट आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. मी इथं रव्याचा वापर केलेला आहे, पण तुम्ही जर ब्रेड क्रम्स तुमच्याकडे असतील तर ब्रेड क्रम्समध्ये हे कटलेट छान तळून घ्या. सुंदर चवीचे कुरकुरीत खमंग खुसखुशीत कटलेट आपले तयार होतात. तेलातून कटलेट बाहेर काढायची घाई करू नका, कारण जर पटकन तुम्ही बाहेर काढलेत तर हे नक्कीच मऊ होतील. म्हणून जेवढे खुसखुशीत तुम्हाला तळता येतील, जेवढी सोनेरी कलरवरती तळता येतील तेवढे तुम्ही हे शॅलो फ्राय करून घ्या. म्हणजे कटलेट छान कुरकुरीत राहतात आणि चवीला फार छान लागतात. डीप फ्राय करू नका. हे कटलेट डीप फ्राय करायचा प्रयत्न करू नका. अगदी थोड्याशा तेलावरती अशा पद्धतीने तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या. टिश्यू पेपर घेतलेला आहे मी आणि टिश्यू पेपरवरती हे कटलेट मी काढून घेत आहे. पाहून तोंडाला पाणी सुटेल असा हा स्नॅक्सचा पदार्थ, घरच्या अगदी साहित्यामध्ये, घरातल्या साहित्यामध्ये झटपट होणारा पदार्थ नक्कीच मुलांसाठी ट्राय करा. मुलं खुश होतील आणि घरातले मोठेही खुश होतील. तर पहा इथं आता जो आपण अंड्याचे मी काप करून घेतले होते ते काप त्याचे हे कटलेट मी इथं शॅलो फ्राय करून घेत आहे. पाहू शकत असाल अगदी 1 वाटीभर तेलावरती मी हे कटलेट छान
भाजून घेतलेले आहेत, पाहू शकत असाल. अगदी कुरकुरीत सोनेरी कलरवरती हे तळून घ्या. चवीला फार सुंदर हे कटलेट होतात. करून पहा तुम्ही. आता हेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी फिश फ्रायसारखे हे कटलेट आपले दिसत तर आहेत, पण चवीलाही तसेच लागतात. आणि अशा पद्धतीने सगळे कटलेट आपले तळून झालेले आहेत. आता जो मी अंड्याचा काप केलेला होता तो कटलेट मी तुम्हाला कट करून दाखवते. पहा, आपण एका अंड्याचे जे 4 काप करून घेतले होते त्याचा कटलेट मी तुम्हाला कट करून दाखवते. तो आतून कसा दिसतोय. वरून छान खमंग कुरकुरीत हा कटलेट झालेला आहे आणि आतून तेवढाच मऊ झालेला आहे. आणि पहा, जे अंड्याचा आपण कापमध्ये टाकलेला होता तो अंड्याचा कापही दिसायला किती छान दिसतोय. कुरकुरीत असा हा कटलेट आपला तयार झाला आहे. आता हाही मी तुम्हाला तोडून दाखवते. आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असे हे अंड्याचे कटलेट नक्की घरी ट्राय करा. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा स्नॅक्स तुम्ही घरी केलात, तुमचा कसा झाला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा, छान छान रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.